हॅलो फ्रेंड्स, कसे सगळे मजेत आहेत ना? आणि संडे बर्थडे बघता की नाही? आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम संडे बर्थडे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता या ठिकाणी काही वस्तू पडल्या, अथर्वच्या कलेक्शन मधल्या या ज्या वस्तू यांच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतंय? काय असेल बरं आज आपल्यासाठी? येतंय काही लक्षात? लक्षात घ्या, आज आपण तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या आवडत्या वस्तूचा विचार करणार आहोत आणि ती आहे डीसी मोटर, ज्याला आपण इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. आज आपण मोटर बद्दलची माहिती मिळवणार आहोत आणि एक नाही दोन नाही तर मी तुम्हाला तीन प्रकारच्या मोटारी कशा बनवायच्या घरी याच्याबद्दलची सुद्धा माहिती देणार आहे. चला आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण काही मोटारी आधी समजून घेऊ आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या काही ज्या कंडिशन्स आहेत त्या आधी बघू आणि मग मोटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं त्याचा विचार करू. अथर्व आपली मोठी मोटर दाखवतो जरा आणि बॅटरी दाखव. बघा, प्रत्येक मोटरसाठी वेगवेगळ्या प्रकारचा सप्लाय लागतो. या ठिकाणी मी एक हेवी अशा प्रकारची डीसी मोटर घेतलेली आणि काही संकेत तुम्हाला मी सांगून ठेवणार आहे. लक्षात घ्या, लाल रंगाची जर वायर असेल तर लाल रंगाची वायर शक्यतोवर आपण पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करायची आणि ब्लॅक रंगाची जर वायर असेल तर तिला आपण निगेटिव्ह म्हणून कन्सिडर करायची. त्याच्यानंतर मोटारीवरती सुद्धा आपल्याला कधी कधी लाल अशा प्रकारचा स्पॉट दिसतो. याचा अर्थ असा होतो की ते टर्मिनल आपण पॉझिटिव्ह म्हणून घ्यायचं असतं. आता या ठिकाणी बघा, मी याला पॉझिटिव्ह आणि नंतर मग इथे निगेटिव्ह सप्लाय देणार आहे. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिल्यानंतर ही मोटर जी फिरायला लागलेली अत्यंत ताकदवान आहे, कारण याची साईजच आपल्याला मोठी दिसते. बघा, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला तुमच्या खेळण्यांमध्ये अशा प्रकारच्या छोट्या डीसी मोटर्स दिसतात. याच्यासाठी हा सप्लाय अजिबात योग्य नाहीये, म्हणून मी हा सप्लाय आता बाजूला काढून ठेवतोय. बघा, मग याच्यासाठी तुम्ही काय करणार तर याच्यासाठी साधारणतः 3-4 व्होल्टच्या अशा प्रकारच्या बॅटरीज मिळतात आणि यांच्यामध्ये सुद्धा इथे मी रेड टर्मिनल दिले. बघा की हे पॉझिटिव्ह असेल आणि हे निगेटिव्ह असेल आणि मग आपण या मोटारीला जर सप्लाय दिला तर ही मोटर फिरायला लागते. बघा, मी या ठिकाणी सप्लाय देतोय आणि सप्लाय दिल्यानंतर मग ती जी मोटर असते ती फिरायला लागते. आता ह्या मोटारींचा तुम्ही वापर केलेला आहे. तसंच इकडे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ते ह्या ज्या मोटारी दिलेल्या आहेत ह्या आकाराने मोठ्या आहेत, म्हणजे यांना करंट जास्त लागणार आहे. ह्या ज्या आहेत तुमच्या साधारणतः खेळण्यांमध्ये लागणाऱ्या मोटारी किंवा ह्या पंप म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोटारी आहेत. लक्षात घ्या, पाण्याचा पंप म्हणून वापरल्या जाणाऱ्या ह्या मोटारी आहेत आणि इथे ह्या ज्या छोट्या छोट्या दिसतात आहेत ह्या डीसी मोटरच आहेत. बघा, ह्या ज्या मोटर्स दिलेल्या आहेत ह्या डीसी मोटरच आहेत, परंतु ह्या मायक्रो मोटर्स आहेत. लक्षात घ्या, मायक्रो मोटर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला जास्त सप्लाय देता येत नाही. अशा वेळेस आपण कमी सप्लाय म्हणजे असे जे बटन सेल असतात ह्या बटन सेलचा वापर करणार आणि बटन सेलला मग सप्लाय देऊन आपल्याला या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की रेड आणि ब्लॅक अशा प्रकारचे टर्मिनल्स दिलेले आहेत आणि त्याच्याने मग ती मोटर जी असते ही आपल्याला अशा पद्धतीने बघा ही फिरते आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ती जी मोटर असते ती फिरवता येते. बघा, दुसरा एक प्रकार या ठिकाणी दिलेला आहे तो आहे गिअर मोटर्सचा. लक्षात घ्या, इथे तुम्हाला लक्षात येईल की स्पीड कमी करण्यासाठी इथे बेल्ट लावलेला आहे किंवा या ठिकाणी ही सुद्धा एक गिअर मोटर आहे. लक्षात घ्या, जर मी हिला सप्लाय दिला तर ही मोटर हळूहळू फिरणार आहे. तर हळूहळू फिरण्यासाठी ही बघा या पद्धतीने ही अगदी हळूहळू फिरते ही मोटर. याचं कारण असं आहे की हिच्यामध्ये गिअर लावलेले आहेत आणि गिअर लावूनच मोटरचा स्पीड कमी होतो. या ठिकाणी एक आपण वेगळ्या प्रकारची जी मोटर आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. खास करून हिचं नाव आहे सर्वो मोटर. आज मी तुम्हाला मोटरचे काही प्रकार सुद्धा दाखवतोय. तर सर्वो मोटर जर असेल तर तिला आपल्याला कंट्रोलर लागतो, म्हणून हा कंट्रोलर आहे तिचा आणि आपण जर त्याला सप्लाय दिला अशा पद्धतीने तर तुमच्या लक्षात येईल की इथे लाईट लागलेला आहे, परंतु ती मोटर अजिबात फिरताना दिसत नाही आपल्याला. तिला जर फिरवायचं असेल तर बघा या पद्धतीने ती फिरते. या पद्धती म्हणजे मी जेवढं या ठिकाणी बटन फिरवेल तेवढीच ही मोटर फिरत असते आणि थांबून जात असते. समजा अशा प्रकारच्या ज्या मोटर्स असतात ह्या रोबोटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरल्या जात असतात आणि यांना 3 टर्मिनल असतात. आतापर्यंत 2 टर्मिनल आपण पाहिले होते, इथे 3 टर्मिनल असतात, त्यातला एक कंट्रोलचा टर्मिनल असतो आणि इथे मी तुम्हाला 4 टर्मिनलच्या सुद्धा काही मोटारी दाखवणार. या ठिकाणी ह्या ज्या मोटर्स आहेत तर याला 4चे टर्मिनल दिलेले आहे इथे. याचा अर्थ या स्टेपर मोटर्स आहेत. अशा प्रकारच्या ज्या मोटर्स असतात त्या झेरॉक्स मशीन किंवा रोबोटिक्स मध्ये कंट्रोलिंगसाठी वापरतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर सप्लाय आहेत. मग बटन सेल लागतील आपल्याला, तर मोटारीची रिक्वायरमेंट काय त्या पद्धतीने आपल्याला त्याचा पॉवर सप्लाय घ्यावा लागतो.
हे मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगतोय. चला मग आपण इलेक्ट्रिक मोटरसाठी लागणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांचा विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ ओर्स्टेड लॉ. लक्षात ठेवा, नेम ऑफ द सायंटिस्ट आहे ओर्स्टेड, की ज्याने सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोमॅग्नेट शोधून काढला. आता त्याने जो प्रयोग केला होता तो प्रत्यक्ष मी या ठिकाणी करणार आहे. त्यासाठी आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहे. तर हे माझं इन्स्ट्रुमेंट आहे बघा. या इन्स्ट्रुमेंटकडे जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एक मी या ठिकाणी बॉल पेनचा पॉइंटर खोचलेला आहे आणि एक फक्त तार घेतलेला आहे आणि हा तार या ठिकाणी लावून त्याचे हे 2 कनेक्शन पॉइंट्स आहेत बघा. मागे काही नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या समोर जशा दिशा आहेत, समोर माझ्या नॉर्थ आहे, मागच्या बाजूला साऊथ आहे, इकडे ईस्ट आहे आणि इकडे वेस्ट आहे, तर त्या दिशा सुद्धा याच्यावरती मी आखून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मला लागणार आहे मॅग्नेटिक नीडल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मॅग्नेटिक नीडल जर आपण फ्रीली सस्पेंड केली तर ती नॉर्थ आणि साऊथ दिशा दाखवते बघा. इकडे नॉर्थ आहे आणि इकडच्या बाजूला साऊथ आहे, म्हणजे अशा पद्धतीने नॉर्थ आणि साऊथ स्टेबल त्या ठिकाणी ती झालेली आहे. की मला या ठिकाणी या मॅग्नेटिक नीडल मध्ये डिफ्लेक्शन आणायचंय. काय करावं लागेल बरं आपल्याला? समजा मी एखादं मॅग्नेट जर याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला तर बघा काय झालं, तर मॅग्नेटिक नीडलने डिफ्लेक्शन केलं. समजा मी या मॅग्नेटचा पोल बदलला, या ठिकाणी मी पोल बदलला बघा, तर मॅग्नेटिक नीडलने विरुद्ध डिफ्लेक्शन दिलं. याचा अर्थ काय होतो की मॅग्नेटिक नीडल तेव्हाच डिफ्लेक्शन देते ज्या वेळेस इथे आसपास मॅग्नेटिक फील्ड येईल. परंतु ओर्स्टेडने मात्र काय केलं, तो प्रयोग आपण करतोय बघा. मी या ठिकाणी हा बल्ब ठेवतोय आणि हा जो बल्ब आहे या बल्बला मी या ठिकाणी जोडून दिलेला आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी बॅटरी घेतोय बघा ही, आणि बॅटरी जी आहे त्या बॅटरीचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडून दिलं, इथे मी निगेटिव्ह टर्मिनल जोडून दिलं आणि त्याच्यानंतर हा जो बल्ब आहे याला मी या ठिकाणी कनेक्ट करून दिलं. सो वी हॅव टू कनेक्ट इट. आणि आता मी या ठिकाणी सर्किट कंप्लीट करणार आहे. तत्पूर्वी मी ही मॅग्नेटिक नीडल काढून घेतोय एका कारणासाठी. आणि बघा आता इथे काय होतंय, सर्किट कंप्लीट होत आहे का? तर बघा बल्ब जर लागला तर सर्किट कंप्लीट झालं. सर्किट कंप्लीट झालं की नाही? सर्किट कंप्लीट झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, करंट वाहतोय का हे मला बघायचंय. करंट वाहतोय हे कोण दाखवणार आहे? मग मला बल्ब दाखवणार आहे. लक्षात ठेवा, आजची ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या आहेत, जरा नीट बघायच्या सगळ्यांनी. या ठिकाणी बल्ब जर लागला तर आपण म्हणणार की करंट वाहतो. बघा इथे मी कुठेही जर लावलं याला असं, तर हा बल्ब मला या ठिकाणी चालू दिसणार आहे, म्हणजे करंट वाहताना मला दिसणार आहे. लक्षात तुमच्या? चला मग आता आपण पुढचा भाग या ऍक्टिव्हिटीचा घेणार आहोत. त्याच्यात मी काय करणार आहे बघा. आता मी मॅग्नेटिक नीडल जी आहे ही मॅग्नेटिक नीडल या ठिकाणी पुन्हा एकदा हँग करून देतो. बघा या पद्धतीने मी तिला ठेवली आणि मॅग्नेटिक नीडलने पुन्हा दिशा दाखवायला सुरुवात केली. कोणती दिशा दाखवली मग? नॉर्थ अँड साऊथ. नाऊ धिस विल बी द पॉझिटिव्ह टर्मिनल. मी जोडलेलं नाही, सर्किट कंप्लीट नाही केलेलं आहे. आता मी सर्किट कंप्लीट करणार आहे. जस्ट वी हॅव टू टच द पॉझिटिव्ह टर्मिनल टू धिस टर्मिनल. नीट बघा व्हॉट हॅपन. बघा या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की 2 घटना घडलेल्या आहेत. एक इथं बल्ब इज ऑन, मीन करंट कॅन फ्लोइंग थ्रू द वायर. या वायर मधून पण करंट वाहतोय आणि मॅग्नेटिक नीडलने डिफ्लेक्शन घेतलेलं बघा. याचा अर्थ काय झाला मग, की ही मॅग्नेटिक नीडल डिफ्लेक्ट होते. समजा आपण याला सप्लायला उलट करून बघू. पुन्हा एकदा आपण डिफ्लेक्शन घेऊ. बघा काय झालं. आता तुमच्या लक्षात येईल की डिफ्लेक्शन उलट्या बाजूला मिळालं, म्हणजे करंट ज्या डायरेक्शनने वाहील ती दिशा इथे महत्वाची. लक्षात ठेवा, जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे हे तात्पुरत्या स्वरूपात आलेलं आहे. जर मी इथून ही वायरचे टचिंग काढून घेतलं, याला बाजूला केलं, तर पुन्हा मॅग्नेटिक नीडल नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन दाखवते. दिस ऍक्टिव्हिटी शोज दॅट whenever the current can flowing through the conductor, magnetic field is developed around the conductor, and that is a temporarily magnetic field that is called as a electromagnet. आता येतोय ना आजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. बघा आपण आता इलेक्ट्रोमॅग्नेट कसा तयार करायचा ते बघितलं. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं मॅग्नेट बद्दल सांगणार आहे. तर अशा प्रकारचे जर मॅग्नेट असेल तर हे आयर्न मॅग्नेट असतात. हे जे काळ्या रंगाचे तुम्ही बऱ्याच वेळेला खेळायला घेतले असतील हे स्ट्रॉन्शियमचे असतात, यांच्यापेक्षा थोडे स्ट्रॉंग असतात. आणि जर तुम्ही अशा प्रकारचे एकदम स्ट्रॉंग मॅग्नेट बघितले तर हे स्टील सारखे दिसतात. निओडियम मॅग्नेट्स असतात आणि आपण यांचा मोठ्या प्रमाणावर सध्या वापर करणार आहोत, लक्षात ठेवा. आता आपल्याला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे आपण त्या ऍक्टिव्हिटीकडे येऊया. या ठिकाणी मी एक झोपाळा बनवलाय बघा. सो दिस इज अ पेंडुलम. हा एक प्रकारचा पेंडुलम आहे आणि ह्या पेंडुलम साठी आता मी काय करतो बघा. हे मी तुमच्याकडे करून देतोय मुद्दाम. आणि इथे मी हे निओडियम मॅग्नेट वरती एक लाल रंगाचं रेडियम चिटकवलेलं आहे.
लाल रंगाचं रेडियम याचा अर्थ इकडे याचा नॉर्थ पोल आहे आणि इकडच्या बाजूला साऊथ पोल आहे. ब्लॅक टर्मिनल मी दिलं. ब्लॅक टर्मिनल जे आहे ते मी इथे या तांब्याच्या तारेला जोडून दिलेलं आहे. आता याच्यातून हा जो पेंडुलम आहे हा निघतो असा, परंतु हा कॉपरचा बनला असल्यामुळे यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहेत, लक्षात ठेवा, इथे आणि इथे. आणि इथे मी पुन्हा एकदा बल्ब जो आहे तो बल्ब लावणार आहे. तर बल्बला या ठिकाणी मी लावून दिलं. बल्बचा उपयोग काय मग आता टू फ्लो द करंट बघण्यासाठी आपण फक्त बल्ब वापरणार आहोत. बघा मग या ठिकाणी हा बल्ब लागतो, बरोबर आहे. हा बल्ब लागला म्हणजे करंट व्हायला. मात्र जेव्हा मी या पद्धतीने त्याला लावलं तर इथे काहीच झालेलं नाहीये, किंवा मी फक्त मॅग्नेट याच्या जवळ आणलं तरी सुद्धा काहीच झालेलं नाही, लक्षात ठेवा. नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन व्हेन मॅग्नेट इज देअर. इथे मी मॅग्नेट पण घेतलेला आहे आणि आता मी काय करतो बघा. आता मी बल्बला स्टार्ट करेन. व्हॉट यू टू ऑब्झर्व, बघा हा बघा. तर त्याच्यापासून ते लांब पळण्याचा प्रयत्न करतोय. का लांब पळण्याचा प्रयत्न करतोय? कारण त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतोय. का मी मॅग्नेटची पोलॅरिटी चेंज करतोय. म्हणजे आता मी इकडे काय केलं, नॉर्थला इकडे करून दिलं, बघा रंग जो होता तो इकडे करून दिला. आणि आता काय गंमत होते बघा, तुमच्या असं लक्षात येईल, हे बघा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, हे बघा. म्हणजे अट्रॅक्शन आणि रिपल्शनचा फोर्स जो आहे हा अट्रॅक्शन आणि रिपल्शनचा फोर्स त्या ठिकाणी लागतो. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की व्हेन दिस विल बी द करंट कॅरिंग कंडक्टर, दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड मिळाली, देन देर इज अ फोर्स. आणि हा लॉरेंट्झ फोर्स म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. आपण स्टेप बाय स्टेप इलेक्ट्रिक मोटरकडे चाललेलो आहोत. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, देन फोर्स इज अप्लाइड, हे आपण बघितलं. याच्याबद्दलचं रिलेशन देण्याचं काम केलेलं आहे फ्लेमिंगने. आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल अत्यंत प्रसिद्ध आहे. बघा समजा मी याला असं पकडलं इथे, तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हा जो फिंगर आहे माझा सेकंड फिंगर, दॅट कॅन बी शोज द करंट, फर्स्ट फिंगर शोज द मॅग्नेटिक फील्ड आणि थंब कॅन इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता याला मी कसंही फिरवलं समजा असं तरी सुद्धा हे एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर, मी फिगरमध्ये मुद्दाम ते टाकून दिलेलं आहे, ते नीट ऑब्झर्व करा की हे एकमेकांना परपेंडिक्युलर राहतात. आणि हे आपल्याला ऍक्टिव्हिटी त्या साह्याने बघायचंय की डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट आणि फोर्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर कसे असतात. बघा त्याच्यासाठी मी एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट तयार केलेलं आहे. याच्यात फक्त या दोन जाड पॅरलल वायर्स आहेत, ज्या कॉपर वायर्स आहेत. आपल्याला एक स्ट्रॉंग अशा प्रकारचं मॅग्नेट लागणार आहे. हे आता कुठलं मॅग्नेट आहे मग, स्ट्रॉन्शियम मॅग्नेट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती मी इथे लाल रंगाचा स्पॉट दिलेला आहे, याचं कारण हा नॉर्थ पोल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी याला या पद्धतीने असं ठेवणार आहे सध्या. आणि डायरेक्शन जी माझी ती या पद्धतीने येणार आहे. नंतर या ठिकाणी मी सप्लाय जो देणार आहे हे बघा या पद्धतीने बी ला देणार आहे. सो दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल मी ए ला देणार आहे. इथे ए ला देईल मी. म्हणजे काय होईल, करंट कॅन फ्लो फ्रॉम, दिस इज अ डायरेक्शन ऑफ द करंट, करंट कॅन फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह. आता करंट कसा वाईल मग, तर मला यांना दोघांना जोडावं लागेल. म्हणून मी इथे हा रायडर ठेवणार आहे. याला सुद्धा एक कॉपर वायर आहे आणि कॉपर वायरच्या स्ट्रीपला एक छोटंसं व्हील मी लावलेलं आहे बघा. तर हा माझा रायडर असणार आहे. आता मी सध्या सेंटरला रायडर ठेवतोय. या रायडरमुळे काय होणार, मग करंट इकडनं इकडे जाणार आहे. लक्षात ठेवा, माझ्याकडनं तुमच्याकडे करंट येणार आहे. व्हॉट हॅपन, अत्यंत महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे, द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द लेफ्ट हँड रूल. पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी दाखवतो बघा. काय झालं बघा, या ठिकाणी जर समजा मी हा रायडर इथे ठेवलेला असेल तर इथे ठेवल्यानंतर बघा इथे बघा मी आता हे पॉझिटिव्ह जे हे पॉझिटिव्ह या ए ला जोडतोय बघा. ए ला जोडल्यानंतर काय झालं मग, तर रायडर जो होता तो रायडर इकडे गेला. आता नीट लक्ष द्या. समजा दिस इज द डायरेक्शन ऑफ द रायडर, म्हणजे हा थंब माझा असा येईल, रायडर इकडनं इकडे गेलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण मी मॅग्नेटिक फील्ड म्हटली ही अशी व्हर्टिकल येईल आणि करंट इकडनं इकडे गेला, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे. म्हणजे अशा पद्धतीने लेफ्ट हँड माझा लागला, लेफ्ट हँड रूलचं प्रूफ मला मिळालं. आता मी आणखीन एक गोष्ट करणार. मी काय करणार बघा, आता मी डायरेक्शन ऑफ द करंट तीच ठेवेल आणि डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड बदलेल. म्हणजे याला मी धरेल आणि उलट करेल बघा. सो वी हॅव टू चेंज इट. आणि चेंज केल्यानंतर आता इथे काय होतं ते बघा. काय केलंय बघा मी आता जर तुम्ही बघितलं तर हे जसंच तसं ठेवलंय मी. आता फोर्सचा विचार आपल्याला करायचा, म्हणजे हा आता इकडनं वरून खाली केला. व्हॉट हॅपन, यू हॅव टू ऑब्झर्व इट. बघा
तुमच्या असं लक्षात येईल की अपोजिट डायरेक्शनला रायडर चालतोय. बघा पुन्हा दाखवतोय मी की रायडर जो आहे तो रायडर अपोजिट डायरेक्शनला चालतोय. हा बघा या पद्धतीने. आता रायडर इकडे जर गेला असेल तर दिस इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स. फोर्स त्याला इकडनं लागलेला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड खाली आणि करंट मात्र इकडनं इकडे गेलेलं आहे. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, द डायरेक्शन ऑफ द करंट, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द फोर्स आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर. आणि हे कोणी सांगितलं, मग फ्लेमिंगने सांगितलं. लक्षात ठेवा ना. आता आपण खऱ्या अर्थाने जी थेरॉटिकल मोटर सांगितली गेली डीसीची, तिचं हे मॉडेल समोर आणलंय मी. आता या मॉडेलमध्ये मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगणार आहे. याची जरा विचित्र अशी कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल आहे बघा ही. आणि या रेक्टँग्युलर कॉईलचे जे 2 टर्मिनल्स आहेत ते इथं दिलेले आहेत. बघा तुमच्या लक्षात येईल की इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे ही खाच दिसते बघा. म्हणजे जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरला दोन्ही बाजूंनी खाच, म्हणजे दोन्ही कनेक्शन इथे कट केलेत आपण या वायरचे. याला स्प्लिट असं म्हणतात. आणि हे जे आहे ही याला आपण कॉईल असं म्हणणार. म्हणजे ही कॉईल आली. त्याच्यानंतर हा जो सप्लाय आहे, इथे मी सप्लाय देणार आहे. याचे दोन्ही टर्मिनल या ठिकाणी मी आणलेत आणि इथे बघा तांब्याच्या 2 पट्ट्या दिसतात, यांना ब्रश असं म्हणतात. आता इथे काय होणार आहे बघा, कॉईल आहे. सो दॅट कॉईल इज सस्पेंड. बघा या पद्धतीने ही जी कॉईल आहे ही मी सस्पेंड केली आणि जर मी हिला फिरवलं तर तुमच्या लक्षात येईल की हे स्प्लिट याला सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहतं. आता इथे पुन्हा मी हे 2 स्ट्रॉन्शियम मोठे मॅग्नेट घेतले. याच्यावरती पण बघा नॉर्थ दिलेलं आहे. तर नॉर्थ जे ते मी या पद्धतीने ठेवणार आहे. इकडे हा नॉर्थ आणि याचा जो नॉर्थ आहे याची जी नॉर्थ डायरेक्शन आहे इकडेच हा पण नॉर्थ मी घेणार. बघा नॉर्थ आणि नॉर्थ अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. आता हा सप्लाय आहे. तुम्हाला आता माहित झालेलं आहे की या सप्लाय मध्ये हे लाल रंगाचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि काळ्या रंगाचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. सो दीज आर दी टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. बघा यातलं मी हे निगेटिव्ह टर्मिनल इथे लावून देतो. आता आधी आपण या मोटारच्या फिरण्याचा मजा घेऊ आणि नंतर मग मी तुम्हाला लेफ्ट हँड रूल कसा लागला ते सांगतो. बघा इथे नीट बघा. बघा ही मोटर फिरायला लागली. समजा मी सप्लाय बंद केलं तर ही मोटर थांबून जाते. आणि बघा इथं पुन्हा ही सुरू केली मी तर ही मोटर फिरायला लागली. येते लक्षात तुमच्या. म्हणजे अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज मोटर फिरते. लक्षात ठेवा. तर ही मोटर मग फिरायला लागलेली इथे. समजा आता मी असं काम केलं की सप्लाय उलटा करतो. बघा सप्लाय समजा मी उलटा केला. बघा रेडला मी ब्लॅक टर्मिनल देऊन दिलं आणि इथे व्हाईट टर्मिनल देऊन दिलं. तर मोटर उलटी फिरायला लागली, क्लॉकवाईज फिरायला लागली. आता म्हणजे अशा पद्धतीने मोटर क्लॉकवाईज फिरते. समजा मी हे दोघं मॅग्नेट काढून घेतले तर मोटर इज स्टॉप. आणि समजा मी या दोघं मॅग्नेटची दिशा बदलून दिली तर बघा ती विरुद्ध दिशेने फिरायला लागली. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मॅग्नेटिक फील्ड पण पाहिजे, इलेक्ट्रिक फील्ड पण पाहिजे आणि त्या एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे, तेव्हा तिथे फोर्स लागतो आणि जो याचा नियम लागतो. बघा इकडे बघा. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की दिस विल बी द डायरेक्शन. अशा पद्धतीने ही डायरेक्शन असणार आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा वर उचलला जातो इथे. म्हणजे अशा पद्धतीने लेफ्ट हँड रूल लागेल. इकडे या पद्धतीने लेफ्ट हँड रूल लागेल आणि हे जे स्प्लिट आहे त्यामुळे एक प्रकारे त्याला असं धक्का बसेल आणि ती मोटर फिरते. इथे काय होतं मग, जेव्हा मोटर साधारणतः 180 अंशात येते त्यावेळेस त्याचा सप्लाय ऑटोमॅटिक स्प्लिटमुळे चेंज होऊन जातो. बघा या ही परत फिरायला लागते. म्हणजे मोटर कशी फिरते हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. बघा आपण असं पाहिलं बघा मित्रांनो की मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड हे जर एकमेकांना परपेंडिक्युलर झाले तर त्या ठिकाणी फोर्स लागतो. आता याचा आपण उपयोग करून इलेक्ट्रिक मोटर बघितली. पण आपण आता जी मोटर बनवणार आहोत किंवा तुम्ही घरी जी बनवू शकता तिला मोनोपोलर किंवा होमोपोलर मोटर असं म्हटलं जातं. काय काय लागेल मग आपल्याला, एक मोठा सेल लागेल, त्याच्यानंतर निओडेमिक मॅग्नेट्स लागतील, त्याच्यानंतर एखाद्या बिल्लासची आपल्याला अशी जाड वायर लागेल आणि एक स्क्रू लागेल. बघा आपल्याला करायचं काय मग आता आपल्याला, बघा हा जो स्क्रू आहे हा या मॅग्नेटच्या बरोबर सेंटरला ठेवून द्यायचा. म्हणजे अशा पद्धतीने हा त्याच्या सेंटरला येऊन जाईल. त्यानंतर आपण काय करणार बघा, जर मी याला असं या ठिकाणी घेतलं तर हे मॅग्नेटिक फोर्समुळे चिटकून जाईल त्याला. आणि हे चिकटल्यानंतर बघा आता हा इथे हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे याच्यावरती मी ही वायर धरतोय आणि हे जे दुसरं टर्मिनल आहे हे मी इथे जस्ट टच करतो. जस्ट टच करतो बघा. या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की जे मॅग्नेट आहे ना ते मॅग्नेट फिरायला लागले बघा आणि ते जोरात फिरायला लागले. आता बघा म्हणजे आपली ही
होमोपोलर मोटर तयार होते. लक्षात ठेवा, अतिशय सोप्या पद्धतीची मोटर मी तुम्हाला सांगतोय. बघा, मी आता वायर तुम्हाला पुन्हा जोडून दाखवतोय. बघा, या पद्धतीने तुमच्या असं लक्षात येईल की दॅट मॅग्नेट्स विल बी रोटेट व्हेरी फास्टली. द मॅग्नेट्स आर रोटेट. हे लक्षात तुमच्या, म्हणजे ही आपली एक सिंपल मोटर तयार झाली की नाही. हिला काय म्हणतात मग? होमोपोलर मोटर. बनवून बघता येईल की नाही तुम्हाला घरी. फक्त लक्षात ठेवा, याच्यासाठी तुमच्याकडे निओडेमिक मॅग्नेट असणं आवश्यक आहे. बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. सो दिस इज आवर होमोपोलर मोटर. मजा येते ना. चला आपण दुसरी मोटर बनवूया आणि तिच्यातही मजा घेऊया. बघा, आपल्याला पुन्हा काय लागेल? निओडेमिक मॅग्नेट्स लागतील. त्याच्यानंतर आपल्याला पेन्सिल सेल लागेल आणि ही एक इन्सुलेटेड कॉपर वायर आहे. ही तुम्हाला इलेक्ट्रिकच्या दुकानावरती इझिली मिळून जाईल. आपल्याला छोटीशी इन्सुलेटेड कॉपर वायर लागेल. आणि मी काय करतो बघा, आता हिचा जो हा भाग आहे तर याला मी पॉलिश पेपरने सोलून काढणार आहे या पद्धतीने. आणि सोलून काढलं तर हिच्यावरती जे इन्सुलेशन आहे हे निघून जाईल. आणि या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे बघा. थोडंसं मोजमाप करून आपल्याला ते करून घ्यावं लागेल. म्हणजे हा असा शेप आपण तयार करून घेतो, किंवा तुम्ही असा सुद्धा शेप तयार करू शकता. तर सुरुवातीला मी तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर कशी फिरते याच्याबद्दल माहिती देणार आहे. बघा, मग मी काय करतोय तर या ठिकाणी मी इथे निओडेमिक मॅग्नेट ठेवलेला आहे. निओडेमिक मॅग्नेटच्या वरती मी काय केलोय, हा सेल या ठिकाणी मी ठेवलेला आहे. आणि आता इलेक्ट्रिक वायर जी आहे, जिला मी तिचं इन्सुलेशन काढून घेतलेलं आहे, ही वायर जी आहे इथे बघा, याचे दोघं टर्मिनल जे हे वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या. आणि आता मी त्याला याच्यामध्ये टाकून देतो. अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन. बघा, हे फिरायला लागले की नाही? छान वाटतंय ना. बघा, ते आता फिरत राहणार आहे. म्हणजे ही आपली दुसरी इलेक्ट्रिक मोटर तयार झाली, जी होमोपोलर मोटर मध्ये येते. या ठिकाणी हे खाली होऊ शकतं, त्याला तुम्ही फक्त वरती करून द्यायचंय. म्हणजे अशा पद्धतीने ती फिरू शकते. तर आपण रोटेशन घेऊ शकतो. आणि या ठिकाणी आपण मोनोपोलर ज्या मोटर आहेत त्या मोनोपोलर मोटर या ठिकाणी बनवलेल्या आहेत. मजा येते ना. आता आणखीन एक तिसऱ्या प्रकारची मोटर तुम्हाला बनवून दाखवतोय. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉन्शियमचे जे मॅग्नेट आहेत ते चालून जाणार आहेत, म्हणून खास ही मोटर दाखवतोय मी तुम्हाला. तर हे स्ट्रॉन्शियमचे मॅग्नेट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक सेल लागेल मोठा. त्यानंतर आपल्याला काही सेफ्टी पिन्स लागतील. अशा लांबट सेफ्टी पिन्स येतात. 2 सेफ्टी पिन्स आपल्यासाठी पुरेशा आहेत. तर आपण अशा 2 सेफ्टी पिन्स घेणार. आणि एक आपल्याला बारीक अशा प्रकारची 24 गेजची असेल तर खूप चांगलं होईल, इन्सुलेटेड कॉपर वायर लागेल, जी साधारणतः 1 मीटर लांबीची असेल. 1 ते 1.25 मीटर लांबीची इन्सुलेटेड कॉपर वायर लागेल. आता ही कॉपर वायर तुम्हाला इलेक्ट्रिकच्या दुकानावरती इझिली अवेलेबल होईल. मात्र ही इन्सुलेटेड पाहिजे, लक्षात घ्या. आता आपल्याला करायचं काय बघा, हा जो सेल दिलेला आहे याच्यावरच आपल्याला कॉईल गुंडाळायची. थोडंसं अंतर सोडायचं आहे. हे एवढं अंतर सोडलं की बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा टर्न बसला बघा. तर अशा पद्धतीने टर्न बसतील. आणि मग ही जी कॉईल आहे हिला बाहेर काढायचं, जरा काळजीपूर्वक काढायचंय की जेणेकरून त्याचे छेडे जे ते निघणार नाही. आता ही जी कॉईल तयार झालेली आहे हिच्यामध्ये हे जे टर्मिनल आहे तिचं, याला इथे असं गुंडाळून द्यायचं या पद्धतीने. त्या तिथे वाळून द्यायचं. आणि दुसरं जे टर्मिनल आहे त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला जाऊन या ठिकाणी त्याला वाळायचं. समजा एक टर्नने होत नसेल तर सेकंड टर्न मारून द्या त्याला या पद्धतीने. आणि त्याच्या डायमीटरच्या अलॉंग ते आलं पाहिजे, याच्याकडे जरा लक्ष द्या. आणि अशा प्रकारे मग तुम्हाला जी कॉईल तुमची आहे ती कॉईल तयार होणार आहे बघा, ज्याला आपण वेटोळं असं म्हणतो. तर अशा प्रकारचं वेटोळं तयार होईल. आणि आता खरी काळजी घ्यायची, तुम्हाला ब्लेड घ्यायचं आणि ब्लेडने याच्यावरचं जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, कॉपर आहे, ते एका बाजूने काढून टाकायचं असं या पद्धतीने. आणि इकडे सुद्धा त्याच्यावरचं जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते अर्ध काढून टाकायचं या पद्धतीने. इन्सुलेटिंग मटेरियल काढून पुन्हा एकदा आपण चेक करून घ्यायचं आहे की ते व्यवस्थित फिरतं की नाही. त्याच्यानंतर याचे जे टर्मिनल्स आहेत ते थोडे थोडे कमी करून घ्यायचे. म्हणजे 1-1 इंच राहील साधारणपणे, 1-1.5 इंच या पद्धतीने टर्मिनल करून घ्यायचे. महत्वाचं काम आपल्याला असं करायचं आहे की सेलोटेप घेऊन आधी या सेफ्टी पिन्स फिक्स करून द्यायच्या. बघा, या पद्धतीने मी सेलोटेप घेतोय आणि सेलोटेप इथून चिटकवला तर ही जी सेफ्टी पिन आहे ही सेफ्टी पिन या ठिकाणी फिक्स होऊन गेली. पण या ठिकाणी एक्सटेंड करून घेऊ त्याला आणि या पद्धतीने आपण लावू या पद्धतीने.
म्हणजे दोन्ही ज्या पिन्स आहेत त्या एकाच रेषेमध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत, एवढं थोडंसं बघून घ्यायचं. बघा त्यांचे जे हे होल आहेत ते एकाच रेषेमध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीची रचना आपण करून घ्यायची आहे. आता तुम्हाला मी पुढे काय करायचं ते दाखवतो. बघा या ठिकाणी याला मी असं उभं करणार. मी आपल्याकडे हे जे स्ट्रॉन्शियम मॅग्नेट आहे ते फक्त इथे ठेवून द्या, ते ऑटोमॅटिक चिटकून द्या. आणि मग आपण केअरफुली एक जे टर्मिनल आहे ते एक टर्मिनल आपण त्याच्या होलमध्ये जाईल या पद्धतीने घ्यायचं आणि दुसरं जे टर्मिनल आहे ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचंय या पद्धतीने. आणि मग बघा ही मोटर जी आहे ही इलेक्ट्रिक मोटर फिरायला लागली. बघा ही इलेक्ट्रिक मोटर आता आपल्याला फिरताना दिसते ना. हा मजा येते की नाही. काय होतं मग या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लावलेली आपण, त्याच्यानंतर या दोन ज्या आपल्या पिन्स आहेत त्याच्यामधून सप्लाय हिला मिळतोय. मेक अँड ब्रेक अरेंजमेंट जी पाहिजे ती सुद्धा झालेली आहे, स्पीड झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही जी कॉईल आहे ही कॉईल कंटिन्यू फिरायला लागलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घरी इलेक्ट्रिक मोटर तयार केली. बघा लक्षात ठेवा, तुम्ही घरी ही इलेक्ट्रिक मोटर तयार करू शकता. फक्त थोडंसं तुम्हाला काही साहित्य जमवावं लागेल आणि अशा पद्धतीने साहित्य जमवून तुम्ही ही इलेक्ट्रिक मोटर बनवू शकता. मग इलेक्ट्रिक मोटरच्या ऍक्टिव्हिटी बघून मजा आली की नाही. तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि हा कार्यक्रम बघत राहा. संडे इज अ फन डे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.